मला माहिती नाही, पण रावसाहेब तुम्ही 30 तारखेच्या सुनावणीचा उल्लेख केला. तर मध्यंतरी न्यायालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावलं आहे की तुम्ही आमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने येता, पण बाहेर मात्र तुमचे नेते न्यायालयाच्या विरोधात टीका करतात. करणार आम्ही. तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली तारखावर तारखा देत आहात, जोपर्यंत निवडणूक आयोग हा गृहखाते आणि गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं गुलाम म्हणून काम करतो आहे, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमच्या भूमिका मांडत राहणार. तर आम्ही माझं असं म्हणणं आहे, त्यांनी घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा. बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय देऊ नये. आपण घटनेचे चौकीदार आहात ना. 10th शेड्यूलनुसार निर्णय द्यावा. आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल त्याने आम्हाला शिक्षा द्यावी. नाही, पण तुमचं मत आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग या ज्या काही यंत्रणा दबावाखाली आहेत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली आहेत, त्या तसं नसतं तर आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष एखाद्या आयऱ्यागराच्या हातात गेलाच नसताना, किंवा शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हयातीत अजित पवारांना दिलाच नसता. कोणत्या घटनेच्या कलमानुसार दिला. चंद्रचूडाने सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे, पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली असे फट्टू न्यायाधीश जर सर्वोच्च पदावर बसले असतील तर लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून, घटनेचे संकेत पायदळी तोडून तुम्ही न्यायदान करणार असाल तर आमच्या सरकारला न्याय कसा मिळेल? मग आम्ही बोलायचं नाही? तुम्ही युवकांना झुरळं बोलू शकता, कॉक्रोच बोलू शकता, तुम्ही कोणावर काही टीका टिप्पण्या करू शकता. मग या देशाचा नागरिक म्हणून आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नाही, पण रावसाहेब या भावनांनी तुमच्या निकालावर त्याचा परिणाम होईल याची भीती वाटत नाही तुम्हाला? 3.5-4 वर्ष आम्ही निकालाची प्रतीक्षा करतो. किती? आणि हा निकाल भारतीय संविधानाच्या संदर्भात आहे. हा आमच्या प्रॉपर्टीचा निकाल नाही आहे की माझी प्रॉपर्टी कुठेतरी अडकली आहे कोणाकडे आणि ती मी मागतो आहे. नाही, हा भारतीय संविधानाची व्याख्या ठरवणारा हा निकाल आहे. तुम्हाला जर भारतीय संविधानासंदर्भात जर एवढी जाणीव नसेल तर सामान्य माणसाला तुम्ही काय न्याय देणार? म्हणून तुम्ही जे ट्विट केलेलं होतं तरुणांबद्दलचं मंद असतील त्या संदर्भात न्यायाधीशांनी देखील सुरेखाने म्हणजे की भारतीय तरुण झुरळ आज तुम्ही अग्रलेख दिलेला आहे त्या वाटतं. नाही, पण त्यात त्यांनी खुलासाही केला आहे की माझं विधान हे त्याचा विपर्यास केला गेला. मग असं म्हणा, मग असं करा की माझं पण विधान विपर्यास केला गेला असं म्हणून घ्या. मी पण सर्वोच्च न्यायाधीशांचा समर्थक आहे. नाही, पण तुमच्या वेळेला शिंदे शिवसेनेच्या युवा सेनेनं आंदोलन केलं. करू द्या. झुरळ येतात, झुरळांना फवारणी करावी लागते. पोलिसांनी फवारणी केली झुरळांवर. झुरळ मी म्हणत नाही, न्यायाधीश म्हणतात. उद्धव ठाकरेंची परिस्थिती लक्षवेधी ठरते आहे. 32%. जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिलेले आहेत. त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच. 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. बराचसा काळ हा कोरोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही. हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. या आकड्यांमध्ये जाऊ नका. हे भाजपचे आकडे असतात. तो आकडा कधीच लागत नाही.